ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्य एकं नित्यं विमलमचलं सर्वार्थिसाक्षिभूतं भावार्दितं त्रिगुणरहितं श्री सद्गुरुस्तन्नमामि। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु मागीर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। ब्रह्मपुत्र रंगनाथ महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। दासबोध दशक 9 समास 7 पान क्रमांक 360। काहीच नाही आणि बाधी हेची नवल पहादी मिथ्या जाणीजे ना बद्धी मनोनी बद्ध। समर्थ सांगतात काहीच नाही आणि तरी बांधून ठेवले, काहीच नाही तरी बांधून ठेवते, हेच आधी केवढे मोठे आश्चर्य आहे। बघितलं तर काहीच नाहीये तरी पण जीव बांधला गेलाय। बघितलं तर काही खरं आहे का? काहीच खरं नाही तरी पण जीव काय करायला लागलाय? बांधला गेलाय। अहंता ममतेनं काय झालेलं आहे तर बांधल्या गेलेलं आहे। म्हणून तर इथं सांगायलेत काहीच खरं नाही तरी आश्चर्य केवढं मोठं आहे। बंधन मिथ्य आहे बर का, सत्य नाहीये। जे बंधन लागलंय ना पाठीमागं ते कुठं सत्य आहे? कुठं माया सत्य आहे? आहे का सत्य? नाही। तरी सुद्धा मिथ्या वस्तून हा जीव काय झालेला आहे म्हणजे जीव देही बांधला आहे का नाही? काय झालेला आहे? नाही त्याला नाही त्याचा आरोप घेतलेला आहे आणि हा बांधला जसा कोसला किडा। काय झालेलं आहे? स्वतःच्याच लाळेनं स्वतःच्या लाळेभोवती काय केलेलं आहे म्हणले तर तंतू उत्पन्न करून स्वतः भोवती काय केलेलं आहे त्याला गुंफन करून मध्येच तो काय झालाय अडकला गेला। तसा हा जीव बंधन स्वतःच उत्पन्न केलेलं आहे आणि त्याच बंधनामध्ये हा अडकला गेलाय। म्हणून इथं महाराज म्हणतात काहीच नाही हो तरी बांधून ठेवलंय। हे आधी केवढं मोठं आश्चर्य आहे ह्या जीवाचं। बंधन मिथ्य आहे हे जाणल्यामुळं अज्ञानी स्वतःच बद्ध मानतो। बंधन मिथ्य आहे हे न जाणल्यामुळं अज्ञानी स्वतःला काय समजायलाय? बद्ध। महाराज म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे। आता बद्ध मुक्त आहे बर का तरी पण स्वतःला बद्ध समजायलाय। का बरं? नाही त्याचा आरोप लावून घेतला आणि नाही त्याचा आरोप लावून घेतलेला आहे आणि पाप पुण्याचा भागीदारी झाला आणि म्हणून माग काय लागलं? जन्म आणि मरण। बस म्हणजे जोपर्यंत तू म्हणणार नाहीस काय की हे बंधन नाहीये मला, जोपर्यंत तुला वाटणार नाही हे अज्ञान माझ्या ठिकाणी नाही, जोपर्यंत तू स्वतःला सच्चिदानंद स्वरूप परमात्मा समजणार नाही तोपर्यंत बंधन तुटणारच नाही। भोळा भाव सिद्ध जाव हा उधाराचा उपाव रोकडा मोक्षाचा अभिप्राव विवेकी जाणावा। कोणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जावं पण हा सर्व उपाधीचा उपाय आहे, उधारीचा उपाय आहे। काय म्हणतात? भोळा भाव सिद्धीस जावं पण हा सर्व उधारीचा उपाय आहे, दीर्घ काळाने सिद्धीस जाणारा आहे। विवेक करून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा। ठीक आहे बाबा भोळा भाव सिद्धीला जावं पण हा सर्व उधारीचा उपाय आहे, कारण नेहमी त्याच्यामध्ये राहिलं तर दीर्घ काळाने का होईना पण तो भाव सिद्धीला जातो। पण विवेक जर असेल तर रोकडं आहे ना जव्हाच्या तव्हाच। विवेक झाला रे झाला की विवेकानं काय केलं? 2 वस्तू करून दिल्या, फूट पाडली विवेकानं, सत्य मिथ्याचा निवाडा करून दिला विवेकानं। मिथ्याला सोडलं सत्याचं ग्रहण केलं की लगेच रोकडाच मोक्ष आहे म्हणले, लगेच मोक्ष आहे। अस्ति भाती प्रिय हे जे पद आहे ते जाणल्याबरोबर महाराज म्हणले उशीर लागतच नाही। बघा ना, अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम रूप लाटा भासत
ते निज आत्मरूप झाली ज्ञात होय सुखरूपतेची. दुसरा क्षण बी नाही लागणार, त्याच क्षणाला सुखरूपता प्राप्त होणार आहे. पण कळाल्याच्या नंतर. कळण्याकरिता तर काय आहेत प्रयत्न. प्राणी व्हावया मोकळा आधी पाहिजे जाणीव कळा. सकळ जाणता निराळा सहजची होय. प्राणी मोकळा होण्याकरता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्म बुद्धीची आवश्यकता आहे. आपल्याकडे ढोबळ बुद्धी आहे. आपली सूक्ष्म बुद्धी झालीच नाही, विचारच करत नाही. जी न विचार करणारी बुद्धी सूक्ष्म कशी होईल? ती ढोबळ असते. ज्याची बुद्धी विचार करते त्याची बुद्धी, म्हणून तर म्हणले मंथोनी नवनीता, मंथन करावं लागते. सारखं चिंतन करावं लागते, सारखं श्रवणामध्ये चिंतनामध्ये राहावं लागतं. तेव्हा काय होत असते, ते सूक्ष्म बुद्धी उत्पन्न होत असते. मग सूक्ष्म बुद्धीने सारासार विवेक केला की सर्व काही समजून येतं. आणि माणूस द्रष्टेपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. नेहमी द्रष्टाभाव, नेहमी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत काय भाव आहे? द्रष्टाभाव. मी द्रष्टा आहे, मी साक्षी आहे, मी सच्चिदानंद आहे, असा जर भाव प्रगट केला की दृश्य पदार्थ आपोआप काय होतात? निवृत्त. म्हणून म्हणले आपोआप या मिथ्यापासून तो लांब जातो. पण केव्हा? दृष्टपणा, साक्षी भाव प्रगटल्याच्या नंतर. काहीच नेनिजे ते अज्ञान, सकळ जाणिजे ते ज्ञान. जाणीव राहता विज्ञान स्वयंचीच आत्मा. महाराज सांगतात, काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय. काहीच कळत नाही. कशाला कळत नाही? अज्ञान आहे तुमच्याकडे म्हणून कळत नाही. सर्व जाणणे म्हणजे ज्ञान. नाही काहीच कळत नाही ते अज्ञान, आणि कळणं म्हणजे ज्ञान. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होत असतो. ज्ञानाच्या जाणीवेचाही लय होतो, तेच विज्ञान. आणि त्या योगी साधक स्वतः आत्माच बनतो म्हणले. का बद्ध झालाय? न कळण्यामुळं. कळाले की ह्याला ज्ञान होते. ते ज्ञान बी पुन्हा लय पावते आणि मग आत्माच प्रगटतो, आत्माच बनतो. अमृत सेवून अमर झाला, तो म्हणे मृत्यू कैसा येतो जनाला. तैसा विवेकी म्हणे बद्धाला, जन्म तो कैसा. जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो, अमृत पिलय. हे पण अमृतच आहे बरं का. रोजच्या रोज आपण अमृताचा काढा पित असतो, आणि अमृत पिल्यावर अमर होणारच. पण तुम्ही अमृत प्या, पण ते पचवा. पचलं की तुम्ही अमर झालात, आणि नाही पचलं की मग सांगता येत नाही. सांगता येत नाही म्हणण्यापेक्षा अमर होणारच नाहीत. पचलं नाही वर, पचवायची कॅपॅसिटी ठेवली पाहिजे आपण. म्हणून महाराज म्हणतात, अमृत प्राशन करून अमर झालेला असतो. तो म्हणतो काय? लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेकी बद्धाला म्हणतो की जन्म हा असतो कसा. आता बघा, जो विवेकी आहे, ज्याने विवेक केलेला आहे, अमृताचं प्राशन केलेलं आहे, अमर पदाला प्राप्त झालेला आहे, असा जो विवेकी, तो बद्धाला काय विचारत आहे? जन्म हा असतो कसा. का बरं? कारण तो जन्मातीत झालाय, अमर पदाला गेलाय ना, म्हणून त्याला जन्मच माहिती नाही. म्हणून तो बद्ध पुरुषाला विचारतो जन्म कसा असतो. कोण विचारायलाय? विवेकी पुरुष. म्हणून आपण विवेकी व्हावं बरं का. म्हणून आयत कितीही दिवस आयत खायचं नसते. आयत खाल्लं की आळशी बनत असते. म्हणून काय करायचं आता? आयत खायचं नाही. आपलं आपलं मेहनतीनं कमवून खाण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय होणार नाही? बद्धता येणार नाही. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते.
तो मास विष कैसे चढते निर्वेश म्हणे. आता ज्ञानी पुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला भूत बाधा होते तरी कशी, कारण तो ज्ञानी आहे, तो भूतातीत झालाय आणि हे जीव भूतातच अडकलाय ना. होणार का नाही बाधा ह्याला भूताची, होणारच. ज्याचा विषय बाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्यास म्हणतो की तुम्हाला विष चढते ते तरी कशी. आता ह्याला विष बाधेचा अनुभवच नसतो म्हणून तो म्हणतो काय तुम्हाला कस काय चढतंय ओ विष. ह्याला कधी ह्याला माहितच नाही ना, अनुभवच नाही म्हणून म्हणायला लागलाय. आधी बद्धा सारिके व्हावे मग ते न लगेची पुसावे, विवेक दुरी ठेवून पहावे लक्षण बद्धाचे आधी बद्धासारखे व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आवश्यकता राहतच नाही. अवस्था जाणून घ्याव्या लागतात. बद्धाची कोणती आहे, ज्ञानी पुरुषाची कोणती अवस्था आहे हे जाणून घ्यावं लागत असते. निजल्यास चेईला तो म्हणे हा कारे ओसना तो, अनुभव पाहणेचीच आहे तो तरी मग निजो न पाहावा. जो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की अरे हा का बरगळतो आहे. आता जो जागा झालेला असतो तो झोपलेला माणसाला म्हणाले हा का बरळायलाय, तो का बरं बरगळतो आहे हे जाणून घ्यायचं तर स्वतः झोपी जाणे आवश्यक आहे. मग कळण कस काय बरगळतंय ते. म्हणून अगोदर बद्ध अवस्था प्राप्त जाणून घ्यायची असते आणि ती बद्धता मग निवृत्त करावी लागत असते. ज्ञात्याची उगवली वृत्ती बद्धैसी न पडे गुंती, भुकेल्याची अनुभवा प्राप्ती झाल्यास नाही. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होत नाही. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून कशी आहे, मुक्त झाली. विषय काय केलेला आहे बाजूला, विषयाचा काय झालेला आहे विसर पडलेला आहे. कशामुळं चिंतन एवढं वाढलं होतं, तद्रूप अवस्था प्राप्त झाली होती म्हणून विषयाचा बाध झाला. चिंतनाने विषयाचा बाध झाला म्हणून चिंतन वाढवावं लागते ज्ञानीपुरुषानं. ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्त झालेली असते म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यात आसक्त होतच नाही, आसक्ती राहतच नाही. बाह्य पदार्थामध्ये ज्ञानी पुरुषाची आसक्ती असते का, अजिबात नाही. आसक्ती कुणाची, बद्ध पुरुषाची. जो जेवून तृप्त झालेला असतो त्यास भुकेलेल्या माणसाची अनुभव प्राप्ती होत नाही, कारण तो तृप्त झालाय ना. तर ह्याला लागली भूक बाबा पण ह्याची तृप्ती झालेली आहे. इतुकेन आशंका तुटली ज्ञाने मोक्ष प्राप्ती जहाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. या विवेचनाने श्रोत्याची आशंका नष्ट झाली आणि ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. आत्मज्ञान विवेकाने आत्मज्ञान अंतरात दृढ बांधते. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही. ज्याचा निश्चय झालाय, ज्याच्याकडे विवेक प्राप्त झालाय, विवेकानच शंका पूर्ण नष्ट होत असतात. म्हणून विवेक असावा जवळ. मग विवेकाने श्रोत्याची आशंका नष्ट झाली, ज्ञानानेच मोक्ष प्राप्ती होते. ज्ञान झालं लगेच मोक्षाला प्राप्त. आत्मज्ञान विवेकानेच आत्मज्ञान अंतरात
दृढ बांधले. अशा ज्ञानाला पुन्हा जन्म आहे का? जन्म नाही. पुन्हा जन्म त्याला प्राप्त होत नाही. तो अमर पदाला प्राप्त झाला. आता बी आपल्याला जन्म नाही, पण वाटत नाही ना म्हणून बद्धत आहे. आता बी जन्म नाही, मरण नाही. आपण त्याच्या परेच आहोत आता सुद्धा, पण न वाटल्यामुळं बद्धता आली. म्हणून ते वाटून घ्यावे लागते, ज्ञान कळून घ्यावे लागते. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे विकल्प निरसन नाम समास 7वा इथं समाप्त झालाय. आता दशक 9 समाज 8 देहांतरी निरोपण. ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. श्रोता म्हणतो की ज्ञान प्राप्त झाल्याने ज्ञाता जन्म मरणातून सुटतो. केव्हा सुटतो? मनुष्य जन्म आणि मरणातून, जेव्हा तो ज्ञाता बनतो. आणि ज्ञाता केव्हा बनतो? जेव्हा ज्ञान प्राप्त होते तेव्हा ज्ञाता बनतो. आणि ज्ञाता बनला रे बनला की जन्म आणि मरणातून काय झाला? सुटला. गेलं जन्म मरण. आता मज भय नाही पै कोणाचे जन्म मरणाचे दुःख गेले. कारण का? असा अनुभव आला होता संत महात्म्यांना, म्हणून तर शब्द तसे काढले, मुखातून उद्गार तसे निघाले. म्हणून जन्म मरणातून काय झाले? सुटले. परंतु बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो? देहाच्या अंतकाळी काय जन्मते? असे प्रश्न आहेत. ज्ञानी पुरुषाची गोष्ट वेगळीच आहे आणि बद्धाची गोष्ट वेगळीच आहे. 2 फूट पडतात इथं. ज्ञानी महात्म्याची वेगळी आणि बद्धाची वेगळी. बद्ध जो आहे परत जन्म घ्यावा लागतो, परत त्याला जन्म प्राप्त होतो. पण ज्ञानी पुरुषाला जन्म घ्यावा लागत नाही. तो अमरत्व पदाला प्राप्त होत असतो. एकदा अमरत्व हा लायसन भेटलं की झालं म्हणले, तुझं जन्म आणि मरण कायमस्वरूपी निवृत्त झालं. पण ते भेटावं ना, त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जीवाला. मग आता प्रश्न आहे तिथं, बद्धाला परत जन्म कसा प्राप्त होतो? देहाच्या अंतकाळी काय जन्मते? बद्ध प्राणी मरून गेला तेथे काहीच नाही उरले. जाणिवेची विस्मरण झाले मरणापूर्वी. वरवर पाहिले असता असे वाटतं की बद्ध माणूस मरून गेला ना की त्याचे काहीच उरत नाही. कारण मरणापूर्वी त्याची जाणीव पूर्ण नष्ट झालेली असते. कुणाची? इथं सांगत आहेत बद्ध माणूस मरून गेला, त्याचं काहीच उरत नाही, कारण मरणापूर्वी त्याची जाणीव पूर्ण नष्ट झालेली असते. मग काय उरते त्याच? ऐसी घेतली आशंका याचे उत्तर ऐका. आता दुश्चित होऊ नका म्हणे वक्ता. आता बघा ना प्रश्नच कसा आहे, म्हणून थोडी तरी प्रत्येकाला शंका मनामध्ये आली, म्हणून इथं सांगितलं श्रोत्यांनी अशी जी शंका घेतली तिचे उत्तर आता ऐका. वक्ता म्हणतो आता चित्त दुचित मात्र होऊ देऊ नका. मी उत्तर सांगायलो, उगत चित्तामध्ये तुम्ही काय करू नका, संकल्प विकल्प करू नका, दुचित होऊ देऊ नका, द्वय्य भाव उत्पन्न होऊ देऊ नका चित्तामध्ये. मी त्याचं उत्तर सांगायलो. पंच प्राण स्थळे सोडिती प्राण रूप वासनावृत्ती. वासना मिश्रित प्राण जाती देह सोडून या. देहाच्या अंतकळी 5ही प्राण आपापले स्थान सोडत असतात. जे प्राण आहेत ना त्यांना स्थान सोडले की हे झालं निर्जीव. प्राणानं काय केलं? आपलं स्थान सोडल्यावर. म्हणून महाराज इथं म्हणतात देहाच्या अंतकळी 5ही प्राण आपले स्थान आहेत ते सोडतात. त्यावेळी प्राणरूप वासना वृत्ती ही त्याच्या बरोबर बाहेर पडते. जी वृत्ती होती वासना रूप ती पण बाहेर पडली. याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जात असतात म्हणले.
वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात, वासना राहिली ना. म्हणून स्थूल देह इथंच मरतो, पण सूक्ष्म देह जातो आणि येतो. पण आत्मा कुठं जात बी नाही आणि कुठून येत बी नाही. नाही जात कोठे येतो फिरोनिया, वावगाची वाया विन बोला. उगच बिनकामी आरोप लावून घेऊ नका. मला जायचे मला यायचे. तू जात बी नाहीस आणि तू येत बी नाहीस. कोण तू? म्हणजे कोण? ज्ञानी पुरुष म्हणजे आत्मस्वरूप ज्याचं प्रगटलंय तो ज्ञानी. त्याला कुठं जायचं बी नसतं आणि कुठून यायचं बी नसतं. अहो अखंडित जैसे तैसे. म्हणून देहाच्या अंतकाळी पाचही प्राण आपले स्थान सोडतात. त्यावेळी प्राणरूप वासना वृत्ती ही त्याच्या बरोबर बाहेर पडते. याप्रमाणे वासना मिश्रित पंचप्राण देह सोडून जातात. वायो सरिसी वासना गेली, ते वायू रूपेची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. प्राण व वासना दोन्ही वायू रूप असतात. ती वायुरूपेच वायुरूप. आता प्राण आणि वासना दोन्ही वायुरूप झाली, वायुरूप असतात, वायुरूपेच राहतात आणि हेतू परत्वे परत जन्मास येतात. जसा अंतकाळी जशी वासना असेल तसा हेतू, त्यानुसार पुढचा जन्म. त्या वासनेनुसार काय आहे? पुढचा जन्म. परत जन्माला यावं लागते. कशामुळं जन्माला यावं लागलं? वासना शिल्लक राहिली. म्हणून ह्या वासनेचा त्याग. वासनेला काय करायचंय? सोडायचंय. इच्छा आहे, इच्छेच्या पाठीमागे वासना आली, मग इच्छाच करायची नाही, वासना राहतच नाही. इच्छा मुरळीस पाहू नका, पडाल नरकाद्वार. म्हणून इच्छाच नाही झाली पाहिजे कोणती प्रगट अंतकरणामध्ये. कशाची इच्छा करायची सांगा बरं? जर सत्य वस्तू असेल त्याची इच्छा करावं. सगळं ओसाड पडलेलं आहे, सगळं मिथ्या आहे, खोटं आहे, कशाची इच्छा करायची? हे शिकवायचे आपल्याला मनाला. कारण इच्छा करायला सत्य वस्तू काही नाहीच ना. सगळं मिथ्या, सगळं खोटं नाटक, काहीच खरं नाही. आणि त्याची काय इच्छा करायची? खऱ्या वस्तूची इच्छा करावं. खोट्या वस्तूची इच्छा करणं योग्य आहे का? नाही. इच्छा केली तरी हाताला काही लागते का? नाही, काहीच लागत नाही. म्हणून प्राण वासना दोन्ही वायुरूप असतात आणि ती वायुरूपेच राहतात व हेतू परत्वे परत जन्माला येतात. कित्येक प्राणी निशेष मरती, पुन्हा मागुते जीव येती. ढकलून दिले तेने दुःखवती, हस्तपादादिक. कित्येक लोक पूर्णपणे मरतात, पण काही कारणाने परत जिवंत होतात. त्यांना प्रेत समजून ढकलून दिलं तर त्याचे हातपाय आदी अवयव दुखावले जातात. सर्पदृष्टी झाली यावरी, मी दिवसा उठती धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की. महाराज सांगतात, सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो. पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो. तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो म्हणले. आहेच नजर कोणाची? सर्पाची आहे का रज्जूची आहे? बघायचं मनाला विचार करून. मना नजर कशाची आहे? मन जर शिल्लक असेल तर सर्पाचीच नजर. म्हणून सर्पाची नजर नसावी, रज्जूची असावी, म्हणजे सर्प राहत नाही. आणि सर्प न राहिल्यामुळं कुठलं आलं जन्म आणि कुठलं आलं मरण. पण महाराज म्हणतात, सर्पाची नजर बाधली तर मनुष्य प्रेत होऊन पडतो.
आहे नजर कशाची जगताची, रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर. आहे नजर कशाची सर्पाची, म्हणून इथं प्रेत होऊन पडावं लागते. पण उत्तम मांत्रिक किंवा धन्वंतरी त्याला 3 दिवसांनी उठवतो, तेव्हा वायुरूप वासनाच परत माघारी येते. कित्येक सेवे होऊनी पडती, कित्येक तयास उठविती, यमलोकीहून आणि ती माघारे प्राणी. पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह जाऊन दुसरा देह प्राप्त होतो. त्यांना शाप मिळालेला असला की त्याची मुद्दत संपते, तेव्हा तो दुसरा देह टाकून परत ते पूर्व देहात येतात. आपल्याला माहितीये, आपण अनेक पुराणे वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. कित्येकांना शाप भेटतात, पुन्हा उशाप भेटतात. उशाप भेटला की पूर्ववत पुन्हा अजून काय, तो देह सोडून दुसऱ्या देहामध्ये ते काय करतात, प्रवेश करतात. मग पूर्वी कित्येकांना शाप मिळाल्याने पहिला देह काय केला, गेला, दुसरा देह प्राप्त होतो. उशाप मिळाल्याने परत त्याची मुदत संपली की तोही देह टाकून परत तो पूर्व देहाला प्राप्त होतो. अहिल्या होती, शिळा झाली. कशामुळे? शाप भेटला, उशाप दिला होता. रामप्रभूंच्या चरण स्पर्शाने तू काय होशील, पूर्व देहावर येशील. झालं नाही का? झालं तसंच. रामप्रभूंचे चरण स्पर्श होता क्षणी काय झालं, पूर्व देहाला प्राप्त झाले. कित्येकी बहुजन्म घेतले, कित्येकी परकाया प्रवेशले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. काही लोकांना अनेक जन्म घ्यावे लागतात. कुणी परकाया प्रवेश करतात, असे कित्येक लोक जन्मतात आणि मरतात. किती बी जन्माला आणि किती बी मरावं लागल, म्हणून तर किती वेळा जन्मावेन किती व्हावे फजित. तुकोबराय म्हणतात, किती फजिती करून घेतात हातानं, बस झाली ना. कितीदा जन्म घ्यायचे आता, यावं ना कंटाळा जन्माचा, पण येतच नाही. काय येत नाही? बद्धता आहे म्हणून. कळतच नाही ना, कळल्याशिवाय कसं जमन. कळलं तर कळण ही बद्धता आहे, त्या बद्धतालाच हे नटायला लागले. म्हणून बद्धता ही कळावी लागल ना. फुकिल्या सारिखा वायू गेला, तेथे वायू सूत निर्माण झाला, म्हणून वायू रूप वासनेला जन्म आहे. महाराज म्हणतात, फुंकल्याने गती निर्माण होते, त्याप्रमाणे वासनेमुळे गतिमान झालेला प्राण मरणसमयी बाहेर पडतो. तेथे मन, वासनापूर्वीचे मुख्य साधन जे मन, तेही वायू स्वरूपच असल्याने त्यास वायू सूत म्हटले आहे. मग ते मन निर्माण झाले म्हणून मग वासना जी वायुरूप असते ती जन्म घेते. जी वासना आहे म्हणून तर जन्म घेणे लागे. वासना आहे म्हणून तर जन्माला यावं लागते. म्हणून समूळ अज्ञान तुटे, सगळं अज्ञान निवृत्त व्हावं लागते, वासना समूळ जावं लागते. मग काय होणारे? अकर्तृत्व प्रगटणारे, मग भगवंत प्राप्त होणारे, वासना घेऊन नाही. मनाची वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परंतु आहे. पाहायला गेले तर वासना दिसत नाही, पण ती असते का नसते? असते. सगळ्यांना माहिती, वासना दिसत नाही पण असते. मनाच्या ज्या अनेक वृत्ती असतात त्यात तर वासना जन्म घेतात. मनाच्या वृत्तीमध्ये ही वासना काय करत असते? जन्म घेत असते. आणि एकदाची जन्माला आली की झालं, मग ह्या जीवाला सोडतच नाही कोणती वासना. वासना जाणीजे जाणीव हेत, जाणीव मुळीचा मूळ तंत, मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. जाणीवेमुळे होणारी इच्छा
आशा म्हणजे वासना होय. जाणीव जर असल तर इच्छा होणार. मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवे सहित असतो. कुठं? मूळ मायेत. म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत तो मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवे सहित असतो. जेव्हा आपले इंद्रिय अंतकरणे लय पावतात. कुठं? अज्ञानामध्ये. तिथं आहेत ना, लय पावले कारण रूपामध्ये वायू जाणीवे सहित असतोच. पण आहे ना, वासने सहित आहे तिथं लय पावलेला जीव. जेव्हा प्रलय काल होतो का नाही, तेव्हा सगळ्याचा लय होतो. पण जेव्हा ह्या जीवाचे कर्म प्रवृत्त होतात, तेव्हा पुन्हा अजून परत सृष्टीच काय झाली? उगम. पुन्हा परत सृष्टीची उत्पत्ती होत असते. म्हणून महाराज इथं सांगतात की जाणीवेमुळे होणारी इच्छा, आशा म्हणजे वासना, आणि ती मूळ मायेमध्ये कारण रूपाने वायू जाणीवे सहित असते. म्हणून जाणीवेचा धागा मूळ मायेपर्यंत पोहोचत असतो. कारण रूप आहे ब्रह्मांडी, कार्यरूपे व्रते पिंडी, अनुमानिता तातडी अनुमानेना. जाणीव ही ब्रह्मांडात कारण रूपाने आणि देहात वासनामय कार्य रूपाने असते. कोण? जाणीव. घाई गर्दीने तिचे योग्य अनुमान करता येत नाही. कुणाचे? त्या वासनेचे. परंतु आहे सूक्ष्म रूप, जैसे वायूचे स्वरूप सकळ देव वायू रूप आणि भूतसृष्टी. वायूच स्वरूप जसं सूक्ष्म असतं, कळतंय का? दिसतंय का वायू? दिसत नाही पण कळतंय बरं का. सूक्ष्म स्वरूप आहे. त्याप्रमाणे जाणीव ही सूक्ष्म रूपच असते. जसा वायू तशी जाणीव. सर्व देह आणि भूतसृष्टी वायू रूपच आहे बरं, असं इथं सांगितले. समर्थ म्हणतात सगळं देव असू द्या, भूतसृष्टी ही वायू रूपच आहे, असं त्याचं म्हणणं. वायू मध्ये विकार नाना, वायू तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अति सूक्ष्म. वायू मध्ये नाना विकार असतात, पण वायू डोळ्यांना दिसतो का? नाही. असू द्या विकार, पण आम्हाला दिसतच नाही. जाणीव आणि वासना याही अतिसूक्ष्म असतात. जाणीव असू द्या किंवा वासना असू द्या, ज्ञान असू द्या किंवा अज्ञान असू द्या, सूक्ष्म काय त्या वासना आहेत, अतिसूक्ष्म. पण शेवटी हे काय म्हणले? जाणीव असो का नेणीव असो, शेवटी ही वासना काय आहे? जन्म घ्यायला भागच पाडत असते. मग वासनाच ही निवृत्त करावं लागते. म्हणून पुढे महाराज म्हणतात, त्रिगुण आणि पंचभूते हे वायू मध्ये मिश्रिते, अनुमाने ना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. आता बघा, त्रिगुण आणि पंचमहाभूत ही सर्व वायू मध्ये मिसळलेली आहेत. 3 गुण सत्व रज तम, 5 भूत आकाश वायू तेज आप आणि पृथ्वी, ही सर्व वायू मध्ये मिसळलेली आहेत म्हणे. पण ती दिसत नाहीत म्हणून त्यांना मिथ्या म्हणू नये. दिसत नाही म्हणून त्यांना मिथ्या म्हणायचं नाही, असं इथं सांगायचं. सहज वायू चाले तरी सुगंध दुर्गंध कळू आले, उष्ण शीतल तप्त निवारे, प्रत्यक्ष प्राणी वारा स्वाभाविकरित्या वाहत असतो, तरी सुगंध दुर्गंधाची जाणीव तिथं होते का? होत नाही. होते. तसंच उष्ण पदार्थ शीतल होतात. तापलेले प्राणी पाणी असं निवतात, ते आपल्याला प्रत्यक्ष अनुभवाला येते. तापलेलं पाणी आहे ते पण निवते, ह्याचा प्रत्यय प्रत्येकाला आहे. गरम पदार्थ थंड होतातच, सुगंधाची दुर्गंधाची जाणीव जीवाला होतेच, आणि हे सगळं स्वाभाविक आहे. वायूचे नि मेघ ओळती, वायूचे नि नक्षत्रे चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती, सकळ तो वायू वायूमुळं महाराज म्हणतात ढग चालतात, हालचाल करतात. कशामुळं? वायूमुळं.
वृष्टी करतात ढग वायूमुळे. वायूमुळेच नक्षत्रे भ्रमण करतात. एवढंच नव्हे तर सृष्टीतील सर्व घडामोडी वायूच कारण असतो. वायू जर नसेल तर स्तब्ध अवस्था होते. कुणीही श्वासच घेऊ शकला नाही तर काय जगणार आहे. म्हणून वायूमुळे घडायले सगळं. पुढे म्हणतात महाराज, वायू रूपे देवते भूते अंगी भरती अकस्माते विध केली या प्रेते सावध होती. देवता आणि भूते ही वायू रूपच असतात व अकस्मात अंगात प्रवेश करतात. काही विधी विधान केले की प्रेते सुद्धा जिवंत होतात म्हणले. बोलायला लागतात. आपल्याला माहितीये प्रेत पण कसं बोललं होतं. कुठं बोललं होतं प्रेत? भागवतामध्ये. धुंदुली है का नाही? गोकर्ण होता आणि त्याचा तो भाऊ धुंदुकारी धुंदुकारी. हा, धुंदुकारी बोलला होता का नाही? बोलला होता. जेव्हा गोकर्णानं पाणी घेतलं, मंत्र उच्चार केला, त्याच्यावर टाकलं की ते बोलायला लागला. म्हणून प्रेत सुद्धा काय होतंय? बोलतय म्हणले. वारे निराळे न बोले देहामध्ये भरो न डोले आळी घेऊन या जन्मा आले कित्येक प्राणी. आता बघा, अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाही. कोणाच्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते. वासनापूर्तीचा प्रयत्न करते. याप्रमाणे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्माला येतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. एक उभी राहिली राहणे ब्राह्मणा संबंध जाती. कोणची राहिली? राहणे ब्राह्मणा संबंध जाती. नाही, ती अजून झालीच नाही ना. आपण 21वी ओळी घेतली ना आता. 22वी राहिलीच. वारे निराळे न बोले हे हा, वारे निराळे न बोले देहामध्ये भरो न डोले हे चालले आपलं. ही याच्या अगोदर येत माझ्याकडे राहणे ब्राह्मण संबंध. ते माग पुढे झाले असेल. तर अंगात संचारणारे वारे देहाशिवाय बोलू शकत नाहीत. कोणाच्या तरी देहात संचार करून ते प्रगट होते. वासनापूर्तीचा प्रयत्न करते. या प्रकारे आसक्तीमुळे कित्येक प्राणी जन्माला येतात. म्हणून तर आसक्ती लय भयानक आहे. म्हणून तर आसक्तीरहित जीवन जगण्याची कला आपल्याला जवळ आली पाहिजे. आसक्तीरहित जीवन जगण्याची कला शिकली स्पर्श सुद्धा आपल्याला काय होत नाही, इकडलं लागत नाही. पण ती कला येणं अति अवघड आहे. कुणालाही ती कला येत नाही. आसक्ती सोडून बघा ना, मग कळतंय. आसक्ती कोणत्याच कशावरच आसक्ती ठेवायची नाही. राहणे ब्राह्मण संबंध जाती राहणे ठेवणी सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे. राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे. असा प्रयोग करून ब्रह्म संबंधास हुसकून लावतात. परंतु बघा, राहणे म्हणजे अंगात देवतेचा संचार करवणे. असे प्रयोग करून ब्रह्म संबंधास हुसकून लावतात. पुरून ठेवलेले द्रव्य सापडून देतात. नाना संकटातून लोकांची सुटका करतात. देवतेचा संचार केल्यावर असं पण इथं सांगितलंय. ऐसा वायूचा विकार येवचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायूमुळे. याप्रमाणे वायूचा विकार व विस्तार कळतच नाही. सर्व चराचर सृष्टीचे अस्तित्व वायूमुळेच आहे असं सांगायलेत. वायू स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायू चंचल रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्तता म्हणी जे कळे. आता वायू स्तब्ध राहून सृष्टीला धारण करतो, चंचल होऊन तो सृष्टी निर्माण करतो. हे कळत नसेल तर त्यावर विचार चिंतन करू लागा म्हणजे कळेल.
जरी हे लक्षात येत नसेल तर तुम्ही विचार करा म्हणे, मग कळून येईन तुम्हाला की हे वायूमुळेच सगळं व्हायला लागले. मुळापासून शेवटपर्यंत वायूची सकळ काही करी, वायू वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरुपावे. मूळ मायेपासून अगदी शेवटपर्यंत वायूच सर्व काही करीत असतो. वायू वेगळे इतर कोणाचे कर्तव्य असेल तर चतुर पुरुषांनी मला सांगावं. जाणीवरून मूळ माया जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होऊन या विश्वभर ते. मूळ माया ही जाणीववरून जात आहे, जाणीवेवरून आहे. कोण? मूळ माया. जाणीव शेवटी स्वरूपी लीन होते. याप्रमाणे कधी गुप्त तर कधी प्रगट होऊन ती विश्वात संचारत असते. कोण? ती जाणीव. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आटे. पुढे मागुता ओघ लोटे, भूमंडळी पाणी जसे कधी जमिनीत गुप्त असते, कधी उफाळून वर येते, तर कधी आटते, परत जोराने प्रवाह रूपाने वाहू लागते. तशी जाणीव ही कधी गुप्त असते, कधी प्रगट होते, कधी परत गुप्त होते. असे परिवर्तन सतत चालू आहे. कुणाचं? त्या जाणीवीचं. कधी गुप्त व्हायली, कधी प्रगट व्हायली. कोण? ती जाणीव. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार उमटे आटे निरंतर. कोठे विकारे कोठे समीर, उगाच वाजे. महाराज सांगतात तसा वायूमधील जाणीवेचा प्रकार आहे. कधी ते प्रगट होतो, कधी अदृश्य होतो. याप्रमाणे निरंतर तिच्यात परिवर्तन घडून येत असते. कोठे वाऱ्याचे वादळ उत्पन्न होते, तर कधी वारा आल्हाददायक झुळकी सारखा मंद वाहत असतो. तस ही वायू मधील जाणीव आहे. कधी प्रगटते तर कधी मावळते, कधी तिच्यामध्ये परिवर्तन होते. कुणासारखं? तर त्या वायूसारखं. नाना रोगाची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी, वायूमुळे वारे अंगावरून गेलं की त्यामुळे हातपाय वाळून जातात म्हणले. तर कधी उभी पिके वाऱ्याने करपूनही जातात. वारी अंगावरूनही जाती, तेने हातपाय वाळती. वारा वाजता करपती आली पिके. वारे अंगावरून गेलं, हातपाय काम कर, आपण अर्धांग वायू झाला म्हणले, ह्याचे हातपाय लोळे पांगळे झाले, ह्याचं काहीच काम करू शकत नाहीत. तर कधी म्हणले पिके वाऱ्याने करपूनही जातात. वीज पडली की पिके सुद्धा काय होतात म्हणले? करपून जातात. नाना रोगाची नाना वारी, पीडा करीती पृथ्वीवरी. वीज कडाडी अंबरी, वायूमुळे. आता नाना रोगांची उत्पत्ती वाऱ्यामुळे होतं. पृथ्वीवर लोकांना पीडा सोसावी लागते. आकाशात वाऱ्यामुळे विजेचा कडकडाट होत असतो. वायू करिता रोगद्वार, कळी वायू खिचा निर्धार. दीप लागे मेघ पडे हा चमत्कार, उद्धारी. महाराज म्हणतात वायूमुळे नाना राग आळविता येतात आणि ते राग ओळखताही येतात. कुशल गायकाने दीप मल्हार राग आळविल्याने दीप लागतात. इतकी म्हणले त्या ह्याच्यामध्ये काय आहे? क्षमता रागामध्ये, की तो जर राग गायला की म्हणले काय होतात? दिवे सुद्धा लागतात. आहेत बर का, हे असं पण असतं. जे राग आहेत ना, आहेत अनेक प्रकारचे राग आहेत. भूप राग आहे, कोणता कोणता राग आहेत, मेघ मल्हार, दीप मल्हार, हे राग येत. आणि ते जर गायले ना म्हणले की तिथं काय होतं? तसे चमत्कार होतात. पण त्याला साधनाच करावी लागते. मेघ मल्हार आळविता की पाऊस पडतो बघा. दीप मल्हार राग आळविला की दिवे लागतात. मेघ मल्हार आळविला की पाऊस पडतो. असे चमत्कार घडत असतात. हे राग आहेत बरं, असे राग सुद्धा असतात. पण हे कलियुगामध्ये काही नाही, अदुगर होत हे असं.
वायो फुकिता भुली पडती, वायो फुकिता खांडगे करपती, वायव करिता चालती नाना मंत्र, वायू फुकल्याने भूल पडते, वायू फुकल्याने अंगावरील गळवे कोरडे पडतात, वायूमुळे नाना प्रकारच्या मंत्राचे प्रयोग सुद्धा केले जातात. कशानं? या वायूनं. मंत्र देव प्रगटती, मंत्रे भूते आखर किती, बाजी करी ओडंबरी करीती, मंत्र सामर्थ्य. मंत्रामुळे देव प्रगट होतो, मंत्रामुळे भूते आकर्षित होतात, मंत्र सामर्थ्यानेच जादूचे व मंत्रविद्येचे चमत्कार घडवून आणतात. राक्षसाची मावरचना, तेही देवाची का कळेना, विचित्र सामर्थ्य नाना स्तंभन मोहनादिके. राक्षसाच्या मायेची करामत देवांनाही कळत नाही. स्तंभन, मोहन आदी नाना प्रकारचे विचित्र सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असते, राक्षसाच्या ठिकाणी. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे, किती म्हणून. शहाणा असेल त्याला वेडे करायचे, वेडा असेल त्याला शहाणे करायचे, याप्रमाणे किती विकार आणि किती प्रकार वर्णन करून सांगावं म्हणले. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. देवाच्या संग्रमात निरनिराळ्या मंत्राचा उपयोग केला जातो. ऋषींचा मोठेपणाही त्यांच्या मंत्र सामर्थ्यावरच अवलंबून असतो. मंत्र सामर्थ्याचा महिमा कोण जाणू शकेल? कारण मंत्रच तसे येतं. त्या मंत्रानं काय नाही होणार, फक्त मंत्र सिद्ध व्हावं लागते. सिद्ध झाला की जे नाही ते प्राप्त होते. मंत्र पक्षी आटोपिती, मूषके स्वापदे बांधती, मंत्री महासर्प खिळती आणि धनलाभ. मंत्रांनी पक्षावर सत्ता गाजवता येते. उंदीर व इतर श्वापदे यांना बंधन घालता येते. कशानं? त्या मंत्रानं. मोठमोठ्या सर्पांना एका जागी खिळवून ठेवता येते. कशानं? त्या मंत्रानं. धनलाभही करून घेता येते. कशानं? त्या मंत्रानं. असे मंत्र येत. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला. मागील प्रश्न फिटला असतो असा, कारण हे बद्ध लोकांचे काम आहेत, ज्ञानी पुरुषाची नाही बरं का. त्यांना काही गिंदन नसते ज्ञानी पुरुषाला. सगळं मिथ्या म्हणल्यावर काय गरज आहे त्या मंत्राची तंत्राची. एकच फक्त मंत्र, ते म्हणजे कोणता? रामकृष्ण हरी. देव प्राप्त करून घ्यायचा आहे साधकाला. ऐका नाही, देवाला काय, देव प्राप्त झाला बस झाला, ह्याला काही घेणं नाही बाकीच्या गोष्टीवर. कोणते प्रयोग करणं नको, कोणता मंत्र शिकणं नको, कोणता मंत्र सिद्ध करणं नको. फक्त पाहिजे काय? एकच, तो म्हणजे परमात्मा. असे साधकाची इच्छा असते. ह्या बाकीच्या गोष्टीकडे साधक काय करत नाही, अजिबात लक्ष देत नाही. कारण त्याचं पूजा ध्यान जप फक्त एकच हरी, दुसरं त्याला काहीच नकोय. म्हणून म्हणले असो. आता श्रोत्यांचा जो प्रश्न होता की बद्धाला जन्म कसा प्राप्त होतो, तो प्रश्न आता मिटला आहे. बद्धाला पुनर्जन्म असतो हे प्रत्ययाला आले आहे. कारण हे आता ही हकीकत कशामुळे सांगितली? ह्या बद्धामुळं. हे बद्धाचे लक्षण असे असतात. पण ज्ञानी पुरुषाला ह्याचा गंध सुद्धा नसतो बरं का. तो ज्ञानी पुरुषाच्या परी असतो, त्याला काही घेणं देणं नाही. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समाज 8वा समाप्त. इथं समाज जो 8वा आहे तो संपलेला आहे. आता समाज 9वा आपण उद्या बघू. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु मागीर महाराज की जय. सद्गुरु बालासाहेब महाराज की जय. ब्रह्मपुत्रंगनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. जय. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम.
न च प्राणसंज्ञो न वै पंचवायु न वा सप्तधातुर्न वा पंचकोश न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभाव धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः अहं भोजनं नैव भोजन न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं न मे मृत्युशङ्का न मे जातिभेद पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धो न मित्र न गुरुणैव शिष्य चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बन्ध चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ब्रह्मीभूत रंगनाथ महाराज की जय। संत जनाबाई महाराज की जय। संत मोतीराम महाराज की जय। संत मारुतराव महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु उमागिर महाराज की जय। सद्गुरु बालासाहेब महाराज की जय। सद्गुरु विवेकानंद महाराज की जय। सद्गुरु मोरेताई महाराज की जय। सब संतन की जय। सब भक्त जनों की जय। आज के आनंद की जय। जय गुरु।